34.5 इंच छातीचा फोरटक्स ब्लाऊज इथे मी पेपर कटिंग करून दाखवणार आहे। सगळ्यात आधी उंची घेतली 13 इंच अधिक 1 इंच 14 इंच। त्यानंतर इथे सरळ रेषा आखून घेतली। आता गळ्याकडून 2.5 इंच आणि त्याच्यानंतर शोल्डर 3 अधिक 1 रेषा म्हणजे 3पेक्षा जरा 1 रेषा पुढे घेतलं आखून मार्क करून। त्याच्यानंतर 5.5 इंच शोल्डर तिथे रेषा आखली सरळ। ह्या अशा रेषा आखून घेतल्यात। अर्धा इंचावर परत एकदा रेषा आखून घेतली। आता कंबर घेर मोजूया। कंबर घेराच्या चौथा भाग आणि 1 इंच आणि शिलाई मार्जिन 1.25 इंच एवढं मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन एवढं मी घेतलेलं आहे। 1.25 इंचाची ही शिलाई मार्जिन मी घेतलेली आहे। त्यानंतर इथे 1 इंचावर मार्क केलं। इथे शेप देऊन घेतला। दोन्ही शेप देऊन घेतले, पुढचा आणि पाठचा। एकदम हे मी कटिंग करते पुढचा भाग आणि मागचा भाग। इथे गळा 5.25 इंच आहे, तो मार्क केला। खालून 3 इंच आणि वरून 2.5 इंच राऊंड शेप दिला। आता हा बघा, हा सरळ आहे पण त्याच्या तसा द्यायचा नाही आहे शेप, तर जरा आत घ्यायचा म्हणजे शोल्डर उतरत नाही। इथे 1.5 इंच इथे 1.5 इंच दोन्हीकडे सरळ रेषा आखून घेतली आणि इथे 1 इंच दिलेलं तिथून जरा तिरकस पट्टी आखून घेतली। आता टक्स पॉईंट देऊन घेऊयात। टक्स पॉईंट हा 9.5 इंच आहे। सरळ रेषा आखून घेतली। त्याच्यानंतर छातीचा 10वा भाग इथे आखून घेतला आणि छातीचा 10वा भाग अधिक 1/2 इंच। इथे व्हिडिओ नीट दिसत नाही पण मी सांगते तेवढे पॉईंट मी दिलेले आहेत, हे बघा। त्याच्यानंतर त्या पॉईंटच्या पुढे मागे 1.5 इंच आणि वरून जो टक्स आहे तो 1.5 इंच घेतलेला आहे। हा बघा, इथे 1.25 इंचावर खाली मार्किंग करून टक्स आखून घेतला। आता हे चारही टक्स तयार झालेले आहेत। आता कापून घेऊयात। इथे गळ्याला मार्किंग केलं म्हणजे नॉच देऊन घेतला। आता सगळ्यात आधी बॅक कट करून घेऊया। इथे जरा त्याच्यापेक्षाही आत म्हणजे 2.25 इंच मार्जिन घेतलं। गळा 8 इंच आहे, तिथून 3 इंच आखून घेतलं। सरळ रेषा देऊन घेतली। चौकोनात ह्या गळ्याचा आकार देऊन घेतला आणि तो कट करून घेतला। साधा सिंपल असा ब्लाऊज आहे आणि हे ब्लाऊज असे पटापट शिवून होतात। आता जरा आत कटिंग केल्यामुळे इथून बाहेरून जो कागद आहे तो जास्त आहे, तो मी कापून टाकला। म्हणजे इथे मी दुमडून घेतलं शिलाई मार्जिन सोडून आणि जिथे टक्स देणार त्याच्या पुढून जरा तिरकस असे कट करून घेतला कमरेकडून, म्हणजे हा ब्लाऊज फिटिंगला सुंदर बसतो। त्याच्यानंतर पुन्हा फ्रंट साईडचा भाग घेऊन ही जी योकपट्टी आहे ती कट करून घेतली। त्याच्यानंतर जो पुढचा मुंड्यातला शेप आहे तो कट केला। आता हा गळा कट करते। आता जे टक्स दिलेत त्याला मोठे नॉचेस देऊन घ्यायचे, म्हणजे जेव्हा आपण कापडावर ठेवू हे कटिंग तेव्हा आपल्याला मार्किंग करणं सोपं जातं। आता उरलेला जो पेपर होता त्याच्यात मला स्लीव्ज कट करायचे आहेत। स्लीव्जची उंची आणि 1 इंच एवढं मार्किंग केलं। इथे 1 इंच, इथे 3.5 इंच, 3.5 इंचावर रेषा आखून घेतली। आता इथे छातीचा 8वा भाग 4.25 इंच, परत 2.5 इंच, पुन्हा एकदा 2.5 इंच असं मार्किंग करून घेतलं। आता मध्ये जो पॉईंट मिळाला तो आणि वरचा पॉईंट जोडून घेतले। त्यानंतर त्याचा मध्य काढून घेतला। आता 1/2 इंच इथे मार्किंग केलं आणि गोल शेप देऊन घेतला
हा झाला स्लीव्जचा शेप. आता याला पुढचा शेप देऊन घेतला. आता दंडघेर मोजून घेऊयात. दंडघेरच्या निम्मे अधिक शिलाई माया 1.25 इंच मार्क केलं आणि इथे जोडून घेतलं. 1 सेंटीमीटर वर जोडून घेतलं आणि ह्याला जरा 1/2 इंच आतून असा शेप दिला, गोल शेप. हे कट करून घेऊयात. हा बघा, हा त्रिकोणी शेप दिला आणि जरा 1/2 इंच जादा कट केलं म्हणजे शेप व्यवस्थित येतो. आणि ह्याला आता मध्ये नॉच मी देऊन घेतला. पुढचा शेप कट करून घेतला. हा झाला स्लीव. अशा प्रकारे कटिंग झालेलं आहे. आता ही योकपट्टी 4 इंच आणि इथून 3 इंच अशी घेतलेली आहे. आता ही पूर्ण कटिंग, बॅक, फ्रंट, स्लीव्ज आणि ही योकपट्टी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.